भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे फायरब्रँड आमदार निलेश राणे यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून गणेश नाईक यांचा चांगलाच समाचार घेतलाय। गणेश नाईक हे वनमंत्री आहेत, परंतु आज राज्यात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असल्यानं जनावरांना त्रास होतो। वनच राहिली नाही तर वनमंत्री काय कामाचे, असा सवाल आमदार निलेश राणे यांनी केलाय। याबाबत कोकण मिररशी बोलताना पब्लिसिटीच्या भुकेपोटी गणेश नाईक शिंदे साहेबांवर आरोप करत असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे। महायुतीचा संसार सुखाचा चालू असताना यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम गणेश नाईक का करतायत, असा सवाल करून कदाचित शिंदे साहेबांचं नेतृत्व आज राज्यात सर्वमान्य झालंय, तर गणेश नाईक केवळ नवी मुंबई या एका शहरापुरते मर्यादित राहिले असल्याच्या द्वेषापोटीच हे आरोप सुरू आहेत का, असा सवाल त्यांनी केलाय। पाहुयात नेमकं काय म्हटलंय आमदार निलेश राणे यांनी। म्हणणं आहे की पहिलं तर गणेश नाईक साहेबांचा काय प्रॉब्लेम आहे मला अजूनपर्यंत लक्षात आलेला नाही। ते का असं सातत्याने करतात, जेव्हा अलायन्स मध्ये आपण आहोत, सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळा संसार व्यवस्थित आहे, आता कशाला आपण मिठाचा खडा टाकताय? काय कारण काय? एक तर त्यांना पब्लिसिटी जी काय मिळते शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर, त्या पब्लिसिटीच्या भुकेपोटी ते हे करतात असा आमचा समज आहे। आणि दुसरं, वन खात्यामध्ये एवढ्या त्रुटी आहेत, एवढा त्या वन खात्यामध्ये 12 वाजलेले आहेत त्या विभागाचे, कोणाचा काय कोणाला थानपत्ता नाही, काय कोणाचं काय अंकुश नाही, म्हणजे अतिशय फेल गेलेत गणेश नाईक साहेब त्या खातं सांभाळण्यामध्ये। असं जेव्हा ते एक्साईज मिनिस्टर होते तेव्हा पण त्यांनी असंच त्या विभागाची वाट लावली होती। गव्हर्नमेंटला जे काय एक्साईज मधून पैसे मिळायचे ते ह्यांच्या भ्रष्टाचारामध्ये नाव आल्यामुळे गव्हर्नमेंटचं तेव्हाही त्यांनी नुकसान केलं। सातत्याने गणेश नाईक साहेब जे काय टीका करतायत, अहो तुम्हाला एवढे तुम्ही आता सिनियर मंत्री आहात, तर तुम्ही कसं काम केलं पाहिजे? सरकारला तुम्ही नवीन मंत्री तुमच्याकडून काय जिंकणार आहेत? काय शिकतील मला सांगा नवीन मंत्री तुमच्याकडून? मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर तुम्ही ज्येष्ठ मंत्री म्हणून तिकडे मंत्रिमंडळात आहात, तर काहीतरी करून दाखवा ज्याच्यातून नवीन मंत्री आपल्याकडून काहीतरी शिकतील, महाराष्ट्राला त्याच्यातून काहीतरी फायदा होईल, असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे। तर नको त्या टीका करून, आणि ते पण शिंदे साहेबांवर। आता शिंदे साहेब यांच्याकडे कधी बघत सुद्धा नाही, लक्षही देत नाही, दखलही देत नाही, हे अदखलपात्र मंत्री आहेत, तरी सुद्धा सातत्याने टीका करणं म्हणजे आता किती स्टंट आहे हा? पब्लिसिटी मिळेल आणि शिंदे साहेबांचं नाव घेतलं पब्लिसिटी मिळते, ह्याच्या पलीकडे ह्या विषयाकडे वेगळं काय बघायचं काही कारणच नाही। मला वाटतं ते त्याच्या मनामध्ये 100% आहे की ते एका शहरापुरतं, नवी मुंबई एका शहरापुरतंच राहिले ते। गणेश नाईक त्याच्या बाहेर कधी गेलेच नाहीत। दुसरी गोष्ट, त्यांची दोन्ही मुलं ते निवडणुकीमध्ये आपटली, दोन्ही मुलांना पराभव बघावा लागला। ह्या गणेश नाईक साहेबांच्याच घाणेरड्या राजकारणामुळे त्यांना पराभव बघावा लागला दोन्ही मुलांना। एक राष्ट्रवादीत शरद पवार पक्षामधून निवडणूक लढवली, तेही हरले, आणि दुसऱ्या मुलाला, मोठ्या मुलाला तर तिकीटच मिळालं नाही। अशा राजकारणामुळे गणेश नाईक साहेब आणि त्यांचं कुटुंब फेकलं गेलं। तरी सुद्धा या वयात येऊन माणूस असं करू शकतो, हे आमच्यासारख्या नवीन लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे की त्याच्यातून पण काही शिकले नाही। घरामध्ये यांचे महापौर पण अगोदर यांच्या नावाने महापौर बसायचे, कुटुंबातला महापौर बसायचा, आता सदस्यही नाही साधा कुठे। ह्याच्यातून तरी आता नाईक साहेबांनी काहीतरी, आपण कोणावर बोलतो? अहो नेतृत्व सिद्ध झालेलं आहे शिंदे साहेबांचं, अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे। तुम्ही एका शहरापुरते नेते आहात नवी मुंबईच्या, काहीतरी आपण गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे की आपलं काय चुकतं, ह्याचं कधीतरी आत्मपरीक्षण गणेश नाईक साहेबांनी केलं पाहिजे ना।